बीजेपी व्हिक्टरी सेलिब्रेशन, 5 राज्यात विजय, शेवगावमध्ये आनंदोत्सव. भाजपच्या घवघवीत यशाचा शेवगावमध्ये जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी. देशातील 5 विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवल्यानंतर संपूर्ण राज्यभर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातही भाजपच्या विजयाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेवगाव येथील क्रांती चौक परिसरात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी, गुलाल उधळत आणि जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी दणदणीत विजय मिळवल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढलेला दिसून आला. भाजपचा विजय असो, अक्षय कर्डिले आगे बढ़ो अशा घोषणांनी क्रांती चौक दणाणून गेला होता. ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केला. देशभरातील विजयामुळे आगामी काळात विकास कामांना अधिक गती मिळेल असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. भारतामध्ये झालेल्या 5 विधानसभा मतदारसंघामधील जो घवघवीत यश भारतीय जनता पार्टीला मिळालं, त्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालो. खरं तर हा फक्त राजकीय विजय नसून हा भारतामध्ये झालेला हिंदुत्वाचा विजय असा आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मानतो. खरं तर फक्त विकासाचाच मुद्दा नाही, तर या ठिकाणी राष्ट्रीय संवर्धन करणे, राष्ट्रीय सुरक्षा, भारतामध्ये जो अन्याय, अत्याचार काही लोकांच्या माध्यमातून होतोय, या सगळ्याला कुठेतरी जरब बसण्यासाठीचा हा विजय पश्चिम बंगालमधला विजय भारतीय जनता पार्टीसाठी महत्त्वाचा होता. आणि फक्त हा विजय भारतीय जनता पार्टीसाठीच नव्हे, तर हिंदुत्वाच्या प्रत्येक काम करणाऱ्या माणसासाठी हा विजय महत्त्वाचा होता. आज आसाम असेल, पश्चिम बंगाल असेल, या ठिकाणी पॉंडिचेरी असेल, या ठिकाणी सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय या ठिकाणी झालेला आहे. आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावरती, यांच्या विकसनशील वृत्तीवरती विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचे प्रत्येक जो तळागाळातला कार्यकर्ता आहे त्याच्या अथक परिश्रमावरती विश्वास ठेवून लोकांनी हक्क, जनतेने कौल हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिलेला आहे. या सर्वांचा आम्ही सर्वांनी मनपूर्वक स्वीकार करतोय. त्याचा आनंदोत्सव आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते पेढे भरून फटाक्याची आतिषबाजी करून या ठिकाणी व्यक्त करतोय. असंच भविष्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टी संपूर्ण भारतामध्ये विकासाचा हा विजयरथ घेऊन जाणार आहे आणि प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्यांसह हा विकासाचा प्रवाहामध्ये आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणार आहे. या यशाबद्दल मी सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.